प्रत्येकाच्या घरी छोट्या मोठ्या कारणावरून भांडाला भांडं हे लागतंच. ही भांडणं समजूतदारपणाने सोडवली तर कुटुंब देखील एकोप्याने राहतं. मात्र पोटात सतत खदखदत राहणाऱ्या या रागाने जर टोक गाठलं तर अनर्थ होऊ शकतो. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडलीय. नवरा-बायकोच्या क्षुल्लक भांडणातून नवऱ्याने बायकोची हत्या केली आणि नंतर स्वतः देखील ट्रेनसमोर जाऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार पूर्व दिल्लीतील शाहदरा शहरात कुलवंत सिंग, त्याची पत्नी महिंदर कौर आणि त्यांचं कुटुंब राहतं. कुलवंत आणि महिंदरमध्ये नेहमीच छोटी मोठी भांडणं व्हायची. बुधवारी सकाळी कुलवंत आणि महिंदर यांच्यात वाद झाला. कुलवंतने त्याच्या पत्नीकडून 20 रुपये मागितले, पण तिने नकार दिला. यामुळे कुलवंत संतप्त झाला. त्याने घराच्या छतावर महिंदरचा गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह घराच्या आतमध्ये नेला. बुधवारी दुपारी 2:45 वाजताच्या सुमारास महिलेच्या दीराने पोलिसांना फोन करून सांगितले की त्यांना शेजाऱ्याचा फोन आला आहे. शेजाऱ्याने सांगितले की महिंदर घरातील खोलीत मृतावस्थेत पडली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार पोलीस तिथे पोहोचले तेव्हा महिंदर शालमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत पडली होती. महिंदरच्या मुलाने पोलिसांना सांगितले की त्याच्या आईने आत्महत्या केली आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नव्हते. पोलिसांना मृत महिलेच्या गळ्यावर गळा दाबल्याचे वळ दिसले. तिथेच पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी तातडीने तपास सुरू केला. शिवाय याच वेळेस महिंदरचा नवरा देखील घरात नसल्याने पोलिसांनी त्याची शोधाशोध केली. महिंदरच्या शवविच्छेदनातही गळा दाबून हत्या केल्याचा उल्लेख असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कुलवंतचा शोध सुरू केला. जेव्हा त्यांना तो सापडला तेव्हा तो रेल्वे रुळांवर बसलेला होता. पोलिसांना पाहून तो रुळांवर पळू लागला. अटकेच्या भीतीने त्याने चालत्या ट्रेनसमोर उडी मारली. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर कुलवंत आणि महिंदरच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.